हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण एक्सरसाइज 6.2 मध्ये क्वेश्चन 2 बघणार आहोत. 2 to 7 हे एक्सरसाइज 6.2 मध्ये आपण घेणार आहोत. आज 6.2 मधला क्वेश्चन 1 आपण गेल्या लेक्चरमध्ये पूर्ण केलेला होता. आता आपण क्वेश्चन 2 बघूया. क्वेश्चन 2 काय दिलं बघा. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स हॅविंग इंटरसेप्ट्स ए अँड बी. बघा, on the coordinate axis. First of all, coordinate axis म्हणजे काय? X axis and Y axis. This is your X axis and this is your Y axis. इथं Y हा axis आहे आणि हा X axis आहे. याला आपण काय म्हणायचं? coordinate axis म्हणायचं. A and B intercept on coordinate axis. जर इथं आपण B घेतला आणि हा जर A असेल तर X and Y ॲक्सिसला ए आणि बी इंटरसेप्ट असतील आणि हा आपल्याला रिजन काढायचा. वी हॅव टू फाइंड दिस बाउंडेड रिजन. आता क्वेश्चन 2 मध्ये बघा, आपण इथं इक्वेशन ऑफ लाईन लिहूया बाय डबल इंटरसेप्ट फॉर्म. हा डबल इंटरसेप्ट आहे. इंटरसेप्ट अलॉंग एक्स ॲक्सिस ऑल्सो ऑन वाय ॲक्सिस. सो वी हॅव इक्वेशन ऑफ लाईन with double intercept form as x upon a plus y upon b is equal to 1. हा इक्वेशन आपल्याला माहिती आहे. जर आपल्याला पॉइंट दिला असता आणि तिथून जाणारी लाईन दिली असती तर आपण काय यूज केला असता? y minus y1 is equal to m into x minus x1. This is our equation of line. When the point is given, point and slope जर माहिती असेल तर आपण y minus y1 is equal to m into x minus x1 हा फॉर्म यूज करतो. जर आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्म यूज करायचा असेल तर आपण काय घेतो? y is equal to mx plus c. म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन वेगवेगळे घेता येतील आपल्याला. इथं आपल्याला इंटरसेप्ट दिले त्याच्यामुळे आपण हा इक्वेशन ऑफ लाईन घेणार आहोत. x upon a plus y upon b is equal to 1. आता इथं दोन ऑर्बिटरी कॉन्स्टंट्स आहेत a आणि b. म्हणजे आपल्याला सेकंड ऑर्डर डिफरन्शियल फॉर्म करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट डिफरन्शिएशन घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. 1 upon a कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती येतो? 1 प्लस 1 upon b ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy by dx इज इक्वल टू किती मिळेल? डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0. मग आपण हा 1 upon a RHS ने घेऊयात. 1 by b dy by dx इज इक्वल टू मायनस 1 by a. मग हा जो डिनॉमिनेटरचा b आहे तो RHS ला गेला की काय होईल? मल्टिप्लिकेंट म्हणजे तो न्यूमरेटरला आहे. सो dy by dx इज इक्वल टू मायनस b by a. आता आपण कॉन्स्टंट सेपरेट केलेत. आपल्याला दोन ऑर्बिटरी कॉन्स्टंट असल्यामुळे डिफरन्शियल इक्वेशन सेकंड ऑर्डरचा आपल्याला घ्यायचं आहे. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x विल गेट d स्क्वेअर बाय dx स्क्वेअर. सो अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get d square y by dx square is equal to derivative of minus b by a. constant derivative 0. So this is our required differential equation of family of lines having intercepts a and b on the coordinate axis. So this is the required differential equation. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा क्वेश्चन काय दिलाय. Find the differential equation of all parabolas having length of latus rectum 4a and axis is parallel to x-axis. First of all, standard equation of parabola काय आहे बघा. तर आपण क्वेश्चन नंबर 3 बघतोय. क्वेश्चन 3 मध्ये स्टँडर्ड इक्वेशन ऑफ पॅराबोला काय आहे? हा अशा टाइपमध्ये आपण पॅराबोला घेतो. ओके, या पॅराबोलाचे इक्वेशन काय आहे? y स्क्वेअर इज इक्वल टू 4x. आता इथं लेटस रेक्टम काय आहे बघा. हा पॉइंट a, 0 असेल तर याच्यामधून जाणारी जी लाईन आहे त्याला आपण काय म्हणतो? ही जी लाईन आहे
पॉईंटला आपण लेटस रेक्टम असं म्हणतो. आणि लेंथ ऑफ लेटस रेक्टम काय असते, ही जी लेंथ आहे ती 2a, ही लेंथ 2a म्हणजे टोटल लेंथ किती असते 4a. ओके. आता इथं जो पॅराबोला रिक्वायर्ड पॅराबोला आहे त्याचा ॲक्सिस कसा आहे बघा. ॲक्सिस इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. म्हणजे हा जर एक्स ॲक्सिस असेल, हा वाय ॲक्सिस असेल, तर आपला जो रिक्वायर्ड पॅराबोला आहे त्याचा जो ॲक्सिस आहे तो अशा पद्धतीने पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. आणि पॅराबोला कसा असेल मग, इथे कुठेही पॅराबोला असेल. ओके, अशा पद्धतीने. तर याचा इथं जो ओरिजिन आहे तो 0 0 असतो. ओके, तर याचा ओरिजिन जो आहे पॅराबोलाचा तो आपण काय घ्यायचा h, k. मग याचं इक्वेशन काय मिळेल बघा. y स्क्वेअरच्या ऐवजी काय येईल, y - k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4a लेंथ ऑफ लेटस रेक्टम से 4a. x च्या ऐवजी काय येईल इथं x - h. that is the required parabola whose axis is parallel to the x axis. एक्झाम्पल असं वाचायचं, ॲक्सिस इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस असं दिलेलं आहे. म्हणजे हा पॅराबोला आपल्याला पाहिजे. हुज ॲक्सिस ही पॅराबोलाची जी लाईन आहे, आपण कुठलाही पॅराबोला इथे घेऊ शकतो. सो दॅट इक्वेशन विल बी y - k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4a x - h. तर आता इथे आपण लिहू शकतो इक्वेशन ऑफ पॅराबोला whose axis आपण लिहिलं whose लेटस रेक्टम is 4a and axis is parallel to x axis. Axis is parallel to x axis will be काय असेल इक्वेशन. आता आपण लिहिलंय y - k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4a x - h. आता इथं बघा 4a इज लेंथ ऑफ लेटस रेक्टम. हा फिक्स आहे, लेंथ जी आहे ती फिक्स आहे. पण k आणि h ऑल फॅमिली ऑफ पॅराबोलामध्ये इथं फाइंड द इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोला जसं दिले. मग प्रत्येक पॅराबोलाला काय व्हेरिएट होतो, h आणि k व्हेरिएट होतो. या पॅराबोलाचा हा h k पॉईंट वेगळा असेल, इथला पॉईंट वेगळा असेल, इथला पॉईंट वेगळा असेल. लेटस रेक्टम सेम आहे, लेंथ ऑफ लेटस रेक्टम फिक्स दिले 4a. सो ट्रीट दिस 4a ॲज अ कॉन्स्टंट अँड k आणि h ॲज. आता हा जर k आणि h आहे ते ऑर्बिटरी कॉन्स्टंटने आपण इथं इन्क्लूड करायचे. k आणि h ॲज ऑर्बिटरी कॉन्स्टंट. 4a is fixed, so it is not an arbitrary constant, so it is a fixed value. ठीक आहे. तर आता आपण 2 टाइम डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सेकंड ऑर्डर डिफरन्शिएटचा फॉर्म होईल. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथे x रेज टू n फॉर्म, x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो n इंटू x रेज टू n - 1. इथे काय येईल 2 इंटू y - k इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y - k काय येतो dy by dx is equal to 4a. डेरिव्हेटिव्ह ऑफ x is x चा डेरिव्हेटिव्ह 1, h चा 0. त्याच्यामुळे इथे काय आला 4a. कॉल दिस एज इक्वेशन 1. आता पुन्हा डिफरन्शिएट करूया, किंवा हा 2 अगोदर इथं डिनॉमिनेटरला घेतला तर 2 ने भाग जाईल. y - k dy by dx is equal to 4a upon 2 किती मिळेल 2a. ओके. आता सेकंड ऑर्डर डिफरन्शिएट घेऊया. सो अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. पुन्हा डिफरन्शिएट घेतलं तर काय u इंटू v, प्रॉडक्ट टूल इथे यूज करायचा. आता या इक्वेशनला आपण इक्वेशन 1 देऊया. ओके, इथे प्रॉडक्ट टूल यूज करायचा. y - k ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx d square y by dx square plus dy by dx into derivative of y minus k. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx आणि k चा डेरिव्हेटिव्ह 0. दिस इज dy by dx is equal to
चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. सो y minus k d2y/dx² इज इक्वल टू काय येईल dy/dx इंटू dy/dx dy/dx चा स्क्वेअर. याचा साइन काय आहे पॉझिटिव्ह. तो RHS ला गेला की काय होईल मायनस dy/dx. आता बघा आपण सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इथं फॉर्म केलाय पण आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट झालाय का नाही. इथं आपण x मायनस a या इक्वेशन पर्यंत आला की एलिमिनेट झाला पण y मायनस k याच्यामध्ये k एलिमिनेट झालेला नाही तो अजून सुद्धा आहे. म्हणजे आणखी आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे जेणेकरून k एलिमिनेट होईल आणि आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. मग काय करता येईल k एलिमिनेट करण्यासाठी ते जो आपण इक्वेशन 1 दिलाय आणि याला आपण इक्वेशन 2 घेऊया. आता इक्वेशन 1 आणि 2 जर आपण डिवाइड करून घेतले तर y मायनस k काय होईल कॅन्सल होईल आणि आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. सो डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय 2. ओके इक्वेशन 1 काय आहे y मायनस k इंटू dy/dx अपॉन y मायनस k इंटू d2y/dx² इज इक्वल टू 2a अपॉन मायनस ऑफ dy/dx. म्हणजे इथं आर्बिट्ररी कॉन्स्टंट आपला डिलीट झाला. आता आपण काय करायचं आहे इक्वेशन फॉर्म करायचं आहे. त्यासाठी हा जो डिनॉमिनेटर आहे तो इकडे येताना मल्टिप्लिकेट होईल. LHSचा डिनॉमिनेटर RHSला गेला की तो मल्टिप्लिकेट होईल. सो dy/dx इंटू dy/dx इथं काय आहे बघा d2y/dx² इथं dy/dx ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर आहे. ठीक आहे म्हणजे हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे इथं स्क्वेअर इज इक्वल टू 2a इंटू d2y/dx². आता इथं dy/dx चा पॉवर इथं 1 आहे इथं 2 आहे. 2 + 1 म्हणजे पॉवर किती 3 आणि आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा 2a d2y/dx² हा पॉझिटिव्ह टर्म RHS ला गेला की निगेटिव्ह सो मायनस चा ओव्हरऑल पॉवर काय होईल dy/dx⁻³ इज इक्वल टू 0. दिस इज अवर रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन whose latest rate term is 4a and axis is parallel to x-axis. So this is our required differential equation. आता आपला थर्ड एक्झाम्पल आहे find the differential equation of all. आता आपण थर्ड एक्झाम्पल घेतले ठीक आहे. फोर्थ एक्झाम्पल हो गया find the differential equation of an ellipse. इथे ellipse आहे whose major axis is twice its minor axis. तर आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघणार आहोत. त्याच्यामध्ये इलिप्सचा स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला माहित पाहिजे. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स आहे x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. आणि इलिप्स कसा काढायचा बघा ही जी डायग्राम आहे एक्स एंड वाय ॲक्सिस वरती ओवल शेप काढायचा असं ठीक आहे ओवल शेप. अशा पद्धतीने आपण इलिप्स फॉर्म करायचे. तर याच्यामध्ये मेजर ॲक्सिस इज ट्वाइस इट्स मायनर ॲक्सिस. हा जो ॲक्सिस आहे याची लेंथ a आहे हा 0. दिस ॲक्सिस इज कॉल्ड मेजर ॲक्सिस and this length is b and this axis is called minor axis. आता आपल्याला काय दिलंय लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस इज ट्वाइस इट्स मायनर ॲक्सिस. आता क्वेश्चन 4 इथं आपण डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे ऑफ एन इलिप्स. त्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स अगोदर घेऊन घ्या. वी हॅव स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स और इक्वेशन ऑफ इलिप्स
as x square upon a square plus y square upon b square is equal to 1. तर इथं बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, गिवन लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस, तर असं लिहूया लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस is equal to twice of length of minor axis. Length of major axis काय आहे, a plus a म्हणजेच 2a is equal to 2 times length of minor axis b plus b म्हणजेच किती 2b, 2 cancels, so a is equal to किती 2b given वरून. ओके, तर आता इथं so required equation of ellipse will be, so required equation of ellipse will be kind equation x square upon a च्या ऐवजी 2b चा स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता इथं काय मिळेल बघा, x स्क्वेअर अपॉन 2 square is 4 b square plus y square upon b square is equal to 1. इथे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करावं लागेल, 4 ने इथं मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल आणि मग डिनॉमिनेटर सेम मिळेल. सो x स्क्वेअर प्लस काय इथं 4y स्क्वेअर होल डिवाइडेड बाय 4b स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग हा 4b स्क्वेअर इथं डिनॉमिनेटर आहे तर तो मल्टिप्लिकेट होईल. So x square plus 4y square is equal to 4b square. This is our equation. आता याच्यामध्ये ऑर्बिटरी कॉन्स्टंट किती आहेत, 1 ऑर्बिटरी कॉन्स्टंट. सो फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2y dy by dx. So 4 into 2y dy by dx is equal to 4b square चा डेरिव्हेटिव्ह 0. पण हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. आता डिवाइडिंग थ्रू आउट बाय 2 केला तर काय मिळेल बघा, x plus 4y dy by dx is equal to 0. This is our required differential equation. किंवा तुम्ही ह्याला व्यवस्थित लिहू शकता 4y dy by dx plus x is equal to 0. This is a required equation of ellipse whose length of major axis is twice of the length of minor axis. Okay, तर हा झाला एक्झाम्पल नंबर 4. आता आपण एक्झाम्पल नंबर 5 बघूया. एक्झाम्पल नंबर 5 काय आहे, form the differential equation of family of lines parallel to the line 2x plus 3y plus 4 is equal to 0. आता याच्यामध्ये बघा फॅमिली ऑफ लाईन्स which are parallel to each other. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पॅरलल लाईन्सचे स्लोप कसे असतात, इक्वल असतात. त्याच्यामुळे x आणि y कोएफिशियंट मध्ये बदल होईल का, ह्या अशा पॅरलल लाईन आहे. तर जर एका लाईनचे इक्वेशन जर 2x plus 3y plus 4 is equal to 0 असेल तर सेकंड लाईनचे इक्वेशन काय असेल, 2x plus 3y plus any constant c is equal to 0. बदल कुठे होईल, फक्त या कॉन्स्टंट मध्ये बदल होईल, कॉन्स्टंट फक्त बदलतील, बाकी 2x plus 3y इक्वेशन x आणि y व्हेरिएबल सेम असणार आहे. इथं काय 2x plus 3y plus k is equal to 0 किंवा 2x plus 3y plus 5 is equal to 0 असे इक्वेशन असेल. मग अशा टाईपचं आपल्याला इक्वेशनच्या डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं. ओके, सो क्वेश्चन नंबर 5 इथं आपण लिहूया गिवन इक्वेशन ऑफ लाइन. गिवन इक्वेशन ऑफ लाइन is 2x plus 3y plus 4 is
इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स, म्हणजे एक कॉन्स्टंट कन्सिडर करायचा, सी के पी क्यू कोणताही कॉन्स्टंट कन्सिडर करायचा, म्हणजे ऑल फॅमिली ऑफ लाईन्स याचं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करता येईल. सो रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन्स which are parallel to given line will be 2x plus 3y plus c is equal to 0. आता इथं वन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. ओके, तर वन आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल आपल्याला फॉर्म करायचं आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, 3y चा 3 dy बाय dx प्लस c चा डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू 0. सो 3 dy बाय dx plus 2 is equal to 0. This is our required differential equation of family of lines which are parallel to the given line. Okay, so हा झाला example number 5. आता आपण 6 example बघूया. बघा 6 example मध्ये काय दिलेलं आहे, find the differential equation of all circles having radius 9 and center at point h, k. जर एखाद्या सर्कलचा सेंटर h, k असेल, हा सेंटर h, k आणि हा सर्कल असेल, तर इथं रेडियस किती दिलाय 9. ओके, तर या सर्कलचं इक्वेशन काय असतो, स्टँडर्ड सर्कल काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर विथ रेडियस आर अँड सेंटर ॲट 0, 0. ओरिजिन सेंटर असेल तर आपण स्टँडर्ड इक्वेशन काय घेतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. इथं सेंटर ॲट एच, के दिलंय, म्हणजे एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय येईल, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरच्या ऐवजी वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा इक्वेशन ऑफ सर्कल असेल. ओके, तर आता इथं आपण लिहूया, एक्झाम्पल नंबर आहे आपला 6. मग आपण इथे लिहूया इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर h, k and radius 9 is काय, x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square, that is 9 square. तर आता इथं काय, 9 चा स्क्वेअर म्हणजे x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to 9 square is 81. आता इथं किती कॉन्स्टंट आहेत, 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहेत जे आपल्याला एलिमिनेट करायचे. आपण फर्स्ट डिफरन्शियल घेऊया. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स रेज टू एन फॉर्म एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 हा डेरिव्हेटिव्ह येतो. सो 2 इंटू एक्स प्लस एच इंटू एक्स मायनस एच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस एच इज 1. इथं पुन्हा एक्स रेज टू एन फॉर्म 2 इंटू वाय मायनस के इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय मायनस के काय येतो, dy बाय dx. सो dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ 81 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हा आपला फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल आहे. इथं 2 ने आपण थ्रूआउट डिवाइड केला तर काय येईल, x मायनस एच प्लस वाय मायनस के इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. आता इथंपर्यंत आपण आलोय, पण आपले दोन्ही कॉन्स्टंट तसेच आहेत बघा. तर आता आपण सेकंड डिफरन्शियल अजून फॉर्म करूयात, बघूयात काय येते. सो अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह
1 एचचा 0 प्लस इथं प्रोडक्ट रूल वापरावं लागेल यू इंटू व्ही फॉर्म वाय मायनस केचा डेरिव्हेटिव्ह ओके वाय मायनस के ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स काय येतो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय मायनस के काय येतो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. So 1 plus y minus k d2y by dx square plus the 2 times dy by dx आहे काय घेता येईल dy by dx bracket square is equal to 0. इथं आपण सेकंड ऑर्डर डिफरन्शियल पण घेतलाय फक्त x minus h इथं एलिमिनेट झालाय y minus k तसाच आहे आपल्याला इथं काय करावं लागेल बघा y minus k एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला y minus k याची व्हॅल्यू इथे काढून घेता येईल ओके या इक्वेशनमध्ये सो सेपरेट करा y minus k काय मिळेल y minus k into d2y by dx square is equal to हा 1 RHS ला गेला -1 dy by dx square तोही आपण RHS ला घातला तर काय मायनस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर आता आपल्याला y minus k ची व्हॅल्यू पाहिजे तर हे काय करायचं y minus k सेपरेट करायचं हा जो मल्टिप्लिकेंट आहे तो इकडे येताना डिवाइड होईल या दोघांमधून मायनस साइन मी बाहेर घेणार आहे आता इथं 1 प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर होल डिवाइडेड बाय d स्क्वेअर y by dx स्क्वेअर इथं y minus k ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल आता या इक्वेशन वरून इथं आपण काय करूया त्याला इक्वेशन 1 दिलं याला इक्वेशन 2 आणि हा असेल आपला इक्वेशन 3 y minus k ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये इथे रिप्लेस करायची इक्वेशन 2 मध्ये रिप्लेस केली की आपल्याला x minus h ची व्हॅल्यू मिळेल आणि मग x minus h आणि y minus k दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करायची म्हणजे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळेल बघा इथं सिंपल वेने हे येणार नाही तर आपल्याला व्यवस्थित सोडवावं लागेल इथं बघा हा जो y minus k आहे तो आपण इक्वेशन 2 मध्ये रिप्लेस करतोय जेणेकरून आपल्याला x minus h ची व्हॅल्यू मिळेल इथं कॉन्स्टंट एलिमिनेट झाले नाहीये त्याच्यामुळे आपण ॲडजस्टमेंट करायचे जेणेकरून कॉन्स्टंट एलिमिनेट होतील आणि आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळेल तर इथं मी काय करणार आहे put value of y minus k put value of y minus k in equation 2 equation 2 मध्ये ही व्हॅल्यू आपण रिप्लेस करतो we get x minus h plus y minus k काय आहे minus of 1 plus dy by dx square upon d square y by dx square into dy by dx is equal to 0. इक्वेशन 2 मध्ये y minus k ची व्हॅल्यू फक्त मी रिप्लेस केली आता इथं x minus h सेपरेट करायचं आपल्याला मग हा पूर्ण टर्म आपल्याला RHS ला घ्यावा लागेल हा याचा साइन काय आहे निगेटिव्ह तो RHS ला गेला की काय होईल पॉझिटिव्ह सो वी गेट x minus h ची व्हॅल्यू इथं आपल्याला मिळेल x minus h इज इक्वल टू काय मिळेल 1 plus dy by dx square upon d2y by dx square into dy by dx ही आपली कोणती व्हॅल्यू आहे x minus h ची व्हॅल्यू आहे सो कॉल दिस एज इक्वेशन 4 आता आपण पुढच्या स्टेपला काय करणार आहोत put these values of y minus k and x minus h from 3 and 4 in equation 1 x minus h आणि y minus k च्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करणार आहोत म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट एलिमिनेट होऊन डिफरन्शियल इक्वेशन मिळेल ओके तर इथे थोडीशी लेंथी प्रोसेस आहे व्यवस्थित करायचं आहे 4 मार्काचा एक्झाम्पल असेल परीक्षेला आलं तर व्यवस्थित करायचं तर आपण पुट काय करणार आहोत इक्वेशन 3 4 इन इक्वेशन 1 3 4 इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करणार 1 काय आहे x minus h स्क्वेअर
म्हणजेच 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इंटू dy बाय dx ब्रॅकेटचं काय स्क्वेअर प्लस y मायनस के स्क्वेअर, इथं y मायनस केची व्हॅल्यू आहे आपल्याकडे मायनस ऑफ 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे 81. आता इथे सिम्प्लिफाय करायचं आहे बघा काय हा d2y बाय dx स्क्वेअर इथे d2y बाय dx स्क्वेअर आहे, दोघांचे ब्रॅकेट काय आहे ब्रॅकेट स्क्वेअर आहे x मायनस स्क्वेअर आणि y मायनस के स्क्वेअर आहे, दोघांचे ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर काय बघा 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर इंटू dy बाय dx स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा मायनस 1चा स्क्वेअर काय येतो प्लस 1, इथे काय शिल्लक राहील 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर या ब्रॅकेटचं काय आहे स्क्वेअर, तो आपण स्प्लिट केलं डिनॉमिनेटर डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर ब्रॅकेटचं काय स्क्वेअर इज इक्वल टू 81. आता डिनॉमिनेटर सेम आहे, दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे, होल डिनॉमिनेटर आपण RHS ला घेतला तर 81 मल्टिप्लाय बाय d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. इथे बघा कॉन्स्टंट एलिमिनेट झालंय, आपण फक्त व्यवस्थित इक्वेशन लिहितो तर काय मिळेल बघा. सो वी गेट इथं न्यूमरेटरचे ॲडिशन घ्यायचे, जो डिनॉमिनेटर आहे तो आपल्याला होल डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे तो RHS ला घेता येईल. तर काय 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड टर्म 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर होल डिवाइडेड बाय काय d2y बाय dx स्क्वेअर स्क्वेअर. सो इट इज 81 इंटू d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. जो डिनॉमिनेटर सेम होता तो आपण 81 ला मल्टिप्लिकेट घेतला. आता या दोन्ही टर्म मध्ये बघा हा जो टर्म आहे तो आपल्याला कॉमन दिसतोय 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, तो आपण इथे कॉमन घेतो. तर कॉमन घ्यायचा 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर अँड होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय शिल्लक राहिला इथं dy बाय dx स्क्वेअर, फर्स्ट टर्म मध्ये शिल्लक राहिला dy बाय dx स्क्वेअर प्लस सेकंड टर्म मध्ये पूर्ण क्वांटिटी आपण बाहेर घेतली 1 शिल्लक राहिला इज इक्वल टू 81 इंटू d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण कॉन्स्टंट एलिमिनेट केला, डिफरन्शियल इक्वेशन आपण व्यवस्थित लिहितोय. इथं बघा dy बाय dx स्क्वेअर प्लस 1 आहे, इथं पण dy बाय dx स्क्वेअर प्लस 1 आहे, या ब्रॅकेटचा पॉवर 2 आहे, याचा पॉवर 1 आहे, म्हणजे ओव्हरऑल पॉवर आपण काय घेऊ शकतो 3 घेऊ शकतो. काय 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 81 इंटू डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण एकत्र करून लिहूयात, हा d2y बाय dx स्क्वेअर टर्म अगोदर लिहायचा आणि मग नंतर हा टर्म. सो विल गेट द फायनल आन्सर 81 डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 0. This is our required differential equation of family of circles with center h comma k and radius 9. Okay, हे पूर्ण सोल्युशन इथं अपेक्षित आहे. थोडंसं वास्ट आहे पण प्रॅक्टिस केली तर व्यवस्थित सोडवता येईल. हा झाला आपला एक्झाम्पल नंबर 6. आता आपण 7th एक्झाम्पल बघूया. 7th एक्झाम्पल मध्ये बघा अगदी सिंपल एक्झाम्पल आहे. इथे काय दिलंय फॉर्म द
differential equation of all parabolas whose axis is the x-axis. x axis असलेल्या सगळ्या पॅराबोलाचे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे. स्टँडर्ड पॅराबोलाचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, y² = 4x विथ x ॲक्सिस. ओके, तर आपल्याला सगळ्या पॅराबोलाचं आपल्याला इक्वेशन काढायचं. डायग्राम कशी असेल बघा, हा स्टँडर्ड पॅराबोला y² = 4x. So family of parabolas with axis x-axis will be in such a way. Okay, याचे जे कोऑर्डिनेट्स असतील h, k याच्यामध्ये ॲक्सिस वरती जर आपला इथे पॅराबोला असेल, ॲक्सिस वरच्या पॅराबोलाला y कोऑर्डिनेट किती घ्यायचा? 0. म्हणजे कोऑर्डिनेट काय असेल? h, 0. इथं काय घेता येईल मग? पॅराबोलाचं इक्वेशन y - 0 (² = 4ax - h). ओके, सो y² = 4ax - h. पुन्हा इथे ऑर्बिटरी कॉन्स्टंट फक्त एकच आहे, 4a लेंथ ऑफ लेटस रेक्टम इज सेम. h हा एकच ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहे, त्याला आपण डिफरन्शिएट करायचं आहे 1 टाइम्स. ओके, वी विल गेट द डिफरन्शियल इक्वेशन. आता आपण इथे लिहूया. सो इक्वेशन ऑफ पॅराबोला, लास्ट क्वेश्चन 7th. इक्वेशन ऑफ पॅराबोला, इक्वेशन ऑफ पॅराबोला whose axis is the x-axis, whose axis is the x-axis is y² = 4ax - h. तर तुम्ही रिझन लिहू शकता. सिन्स at x-axis y कोऑर्डिनेट इथं काय असतो? इज 0. x ॲक्सिस वरती y कोऑर्डिनेट हा 0 असतो, त्याच्यामुळे इथं y - k आपण लिहिला नाहीये, y² लिहिला. y² = 4ax - h. आता याला डिफरन्शिएट करूया. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y² चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 2y dy/dx = 4a. x चा डेरिव्हेटिव्ह 1, h चा 0. ओके, सो 2 ने इथे डिवाइड होईल. y dy/dx = 4 डिवाइडेड बाय 2 किती येतो? 2a. सो y dy/dx -2a = 0. This is our required differential equation of all the parabolas having axis at x-axis. Okay, then apna 7th last question at exercise 6.2. Next lecture मध्ये आपण exercise 6.3 घेणार. Thank you.